हे संपूर्ण लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. आणि आजची सांत्वन भेट असेल किंवा आजचा संपूर्ण दौरा असेल, दौऱ्याची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला आपल्या पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. आणि मी आणि विकास जगताप सर आम्ही दोघेजण एका गाडीमध्ये आहोत, बाकीची सगळी मंडळी पुढच्या गाडीमध्ये आहे. आणि नेकनूरचे बांधव देखील रस्त्यांवरती दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी पुढे थांबलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघूया आपण, ते देखील या ठिकाणी थांबलेले आहेत. परंतु सांत्वन भेटीसाठी दादा निघालेले आहेत, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दादा या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं आहे की हारतोरे कोणाचे स्वीकारले जाणार नाहीत. कारण असं आहे की ही सांत्वन भेट आहे आणि भेटायला जायचंय एका दुःखात सापडलेल्या परिवाराला भेटण्यासाठी. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे निघालेले आहेत. आणि आता आम्ही नेकनूर शहरातून बाहेर पडलोय, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. नेकनूरमधून आता आम्ही बाहेर पडलोय आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही आता केजमध्ये पोहोचू. केज आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे अंबाजोगाई आणि पट्टीवडगावला त्या ठिकाणी जाणार आहोत, याची नोंद घ्यावी. आणि आता ताफा नेकनूरच्या पुढे, आत्ताची अपडेट आम्ही नेकनूरच्या पुढे आहोत, याची सर्व बांधवांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी. हे लाईव्ह कंटिन्यू असंच सुरू राहील मित्रांनो, परंतु अधूनमधून त्या ठिकाणी आम्ही लाईव्ह थांबवू, कारण कंटिन्यू एकदा अपडेट मिळाल्यानंतर मला वाटतं पुन्हा लाईव्हची आवश्यकता नाही. त्यामुळं आत्ता आम्ही नेकनूरच्या बाहेर पडलोय आणि निघालोय. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा आता मस्साजोग, त्याच्यानंतर केज आणि केजूर, अंबाजोगाई आणि पट्टीवडगाव असा संपूर्ण ताफा त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि या ठिकाणी भेटीसाठी निघाले आहेत. दुःखद कुटुंबियांची त्या ठिकाणी सांत्वनपर भेट आहे आणि त्या ठिकाणी निघालेलो आहे आम्ही. आपण बघतोय आताच्या ठिकाणी अप्पांची गाडी पाठीमागे आणि पुढे संपूर्ण हा ताफा आहे.